शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झालेली आहे। मला वाटतं की गेल्या 2-3 दिवसापासून आमची चर्चा चालू होती। खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिवसेनेला सोबत घेण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आम्ही चर्चा पण केली। चर्चा करत असताना मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की जो प्रस्ताव आहे तो वास्तववादी प्रस्ताव असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मी सातत्यानं मांडली होती। आणि या चर्चा जेव्हा पक्षाच्या सोबत चर्चा करत असताना काही चर्चा माझ्यासोबत झाल्या आणि मी अध्यक्ष आमच्या रोहिणीताई आहेत त्यांना या चर्चेची जबाबदारी त्यांच्याकडे होती। त्यांनी चर्चा पण केली। सुरुवातीला त्यांचा प्रस्ताव 52, नंतर 42, नंतर 21, नंतर 26चा फायनल प्रस्ताव आमच्याकडं त्यांचा आला। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की भारतीय जनता पक्षाची शहरातली ताकद, मी कोणाची ताकद कमी आहे असं म्हणणार नाही, परंतु आमच्या दृष्टिकोनातून त्यांना एवढ्या च्या बाबतीत चर्चा आम्ही सगळेजण करू म्हणून मी सांगितलं होतं। परंतु एका दिवसातच ते असं होतं की आम्हाला आजच सांगा, आत्ताच सांगा, अशा पद्धतीची परिस्थिती होती। आणि रात्री मला लेट नाईट त्यांनी निरोप दिला की आम्हाला लास्ट 26 जागा आम्हाला पाहिजेत, त्याच्याखाली आम्हाला चालणार नाही। तेव्हा त्यानंतरही मी माननीय अध्यक्ष महोदयांना आमच्या रोहिणीताईंना मी सांगितलं होतं की त्यांच्याशी बोलून घ्या आणि काय अगदी पुढं मागं करता आलं तर थोडंफार करून आपण विषय संपवू, अशा पद्धतीची भूमिका मी अध्यक्ष महोदयांनी त्यांच्याकडे मांडली। आणि मला वाटतं ह्या सगळ्या भूमिकेच्या पुढं जाऊन आता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असं समजतं। तर आता भारतीय जनता पक्ष आता मैत्रीपूर्ण लढत करेल। पण मग भाजपचा